रातून नाना पटोले बोलतात. आपण थेट तिकडे जाऊयात. निघालं की आपल्याला उमेदवार पण डिक्लेअर करण्याची भूमिका हायकमांडने केलेली आहे आणि म्हणून नोटिफिकेशन निघायची वाट बघा, आपल्याला उमेदवार कळेल. नाही पण मंत्रीचं जे विद्यमान मंत्री आहेत त्यांना कोण होईल, नवीन आमदार होईल, बघा हायकमांडचं डिसिजन जो राहील, कारण की या विधानसभेचं अध्यक्षपद थोडं मजबूतच माणसाला असलं पाहिजे, अनुभवी माणसाला असलं पाहिजे. हाही एक पद्धतीचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे हायकमांड आता कशावर डिसिजन घेतील त्याच्यावर आहे आणि ते आपल्याला उद्या नाही तर परवा कळेल. अधिवेशनाचा कालावधी वाढवावा याची मागणी करतायत, मात्र सरकार आहे त्याच तारखेला अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करत, त्यामुळे विरोधक म्हणतात की हे सरकार लोकशाहीची हत्या करताय. असं आहे की आपलाही काळ त्यांनी बघितला पाहिजे की त्यांनी 5 वर्ष सत्ता कशी चालवली आणि कसे अधिवेशन चालवले हेही महाराष्ट्राने पाहिले आहे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कसे चालवतात ते पण देश बघताय. तर खऱ्या अर्थानं लोकशाहीचे हत्यारे भाजप आहे हे आता लोकांनी मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्यावर आलेलं कलंक हे पुसण्याचा असफल प्रयत्न भाजप करते आहे. आपण पाहिलं असेल की काल अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये विरोधकांनी जे काही आरोप लावलेत त्या आरोपामध्ये सगळं खोटंपणा आणि आम्ही किती चांगलं केलं होतं ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये त्यांचा जे हताशपणा आपल्याला पाहायला मिळालं असेल की सत्ता जी गेली, सत्ता गेल्यामुळे तो जो हताशपणा आला तोही काल त्यांच्या वक्तव्यातून दिसून येत होता. आणि म्हणून विधानसभा हे सभागृह आपला राग काढण्यासाठी नाही, वास्तविकता समाजाचं चित्र सरकारच्या समोर मांडण्याचं काम विरोधकांनी केलं पाहिजे. त्यांचं जे हाताने चुका झाल्यात त्याला कसं दुरुस्त करता येईल त्याच्यावर बोललं पाहिजे. आपण पाहिलं की नोकर भरती घोटाळ्यामध्ये पटवारी घोटाळा, भरतीचा घोटाळा असेल, कृषी सहाय्यक भरती घोटाळा असेल, हा सगळा त्यांच्या काळात सुरू झालेला होता. ढेरे नावाचे एक अधिकारी होते, त्यांना क्लीन चिट, कारण आपण पाहिलं मागच्या काळात आपल्या त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसजी स्वतःच क्लीन चिट सगळ्यांना द्यायचे, मंत्र्यालाही क्लीन चिट द्यायचे, अधिकाऱ्यांनाही क्लीन चिट द्यायचे. आणि अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्याला एखाद्यावर आरोप झाले तर मुख्यमंत्र्याला डायरेक्ट क्लीन चिट देण्याचा अधिकार नसतो, पण मुख्यमंत्री मागच्या काळात आपल्याला स्वतःलाच न्यायाधीश समजायचे. अशा पद्धतीचं चित्र आपण मागच्या काळात पाहिलं आणि या विधानसभेत आम्ही खूप गदारोळ करू, सरकारला अडचणीत आणू, अशा पद्धतीचं वक्तव्य करणं ज्या पद्धतीनं अधिवेशन सुरू व्हायच्या पहिले विरोधकांकडून केलं गेलं होतं त्यांचा फुसका पार निघालेला आहे. दादा, आदिवासींच्या योजनेवर 233 कोटींचा दरोडा घालण्यात आल्याचं एक घोटाळा समोर आला आणि त्यावरून आता भाजप आक्रमक आहे. हे सरकार धृतराष्ट्राचं सरकार आहे, यांनी हे पाप कुठे फेडावं? एक घोटाळेबाज स्वतः ते आहेत आणि म्हणून घोटाळेबाज स्वतः असल्यामुळे त्यांना प्रत्येक योजनेमध्ये घोटाळा दिसतो आणि त्याचं उत्तर सरकार देणार आहे. आपण पाहिलं असेल की आदिवासींच्या खावटी जे असतं त्यांना पावसाळ्याच्या काळात जे काम नसतात त्याच्यानंतर त्यांना खावटी देण्याची एक परंपरा महाराष्ट्रामध्ये राहिली आणि त्या खावटीच्या माध्यमातून त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था राज्य सरकारकडून केली जात होती. पण जेव्हा फडणवीसांचं सरकार आलं तर यांनी आदिवासीची खावटीच बंद करून टाकली. सांगायचं तात्पर्य आदिवासीच्या तोंडातला घास त्यावेळेस फडणवीस सरकारने कुठं टाकला होता याचंही उत्तर त्यांना द्यावं लागणार. दादा, कोरोनाच्या मृतांच्या यादीमध्ये जिवंत माणसांचे पण नाव आहेत आणि 50,000चं अनुदान देखील बीडमध्ये लाटण्यात आलंय. असेल तर ही खऱ्या अर्थानं चिंतेची बाब आहे आणि मेलेल्याच्या टळावरचं लोणी खाण्याची ही जी परंपरा आहे असं ज्यांनी कोणी केलं असेल मग प्रशासन असेल या कोणी मोठा नेताही असेल कोणालाही या पद्धतीचं माफ केलं जात नाही. कारण की कोरोनाच्या काळामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली, अनेक महिला विधवा झाल्या, लहान लहान मुलं त्यांचे, आणि अशा वेळेस त्यांना मदत करण्याची एक भूमिका शासनाने केलेली होती आणि अशा वेळेस कोणी टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करत असेल त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी ही काँग्रेसची मागणी. कर्नाटकात कन्नडिगांचा अत्याचार अन्याय हा सुरूच आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काँग्रेसची भूमिका, प्रतिक्रिया काय असणार? आपण पाहिलं असेल की भाजप ज्या पद्धतीनं आपल्याला लोकशाहीचा आमचाच वारसा आहे, आम्हीच भारत मातेची खरी सेवा करू शकतो, सगळ्या जाती धर्माची सेवा आम्हीच करू शकतो असा आव आणणारं भाजप
जेव्हा दिल्लीच्या सत्तेत बसले ते कसे वागतात आहे, देश कसा विकताय, देशाच्या लोकांना कसं त्राही करताय, अशा पद्धतीचं चित्र आज आपण पाहतोय. कर्नाटकमध्येही भाजपची सरकार आहे, तिथेही जाती आणि धर्मावर मोठ्या प्रमाणात कर्नाटकचं सरकार काल पण त्यांनी पुन्हा धर्मांतर आणि अशा याच्यामध्ये कडक कारवाई करून ज्या पद्धतीनं दुसऱ्या धर्माला दाबण्याचा प्रयत्न ते करतात आहेत, हे निश्चितपणे आपल्या संविधानिक व्यवस्थेच्या विरोधात आहे. आणि BJP देशामध्ये या पद्धतीचंच जात आणि धर्मामध्ये विभाजन करून, भाषेमध्ये विभाजन करून सत्तेच्या पोळ्या शेकायचं काम करते. आणि तेच दर्शन आपल्याला कर्नाटकमध्ये पाहायला मिळतं. महाराष्ट्रातले भाजपवाले का चूप आहेत? मराठी भाषेचं एकीकडे आव्हानायचा आणि कर्नाटकमध्ये मराठी भाषिकावर अन्याय होत असेल तर महाराष्ट्रातले भाजप का शांत आहे, हाही सवाल या निमित्तानं आम्ही विचारतो. दादा, पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव जास्त अग्रेसर दिसतंय विधानसभा अध्यक्षपदासाठी. युपीच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्याचं कोर्टाने थेट सांगितलंय, कारण जो नवीन कोरोना विषाणू आलाय ते संकट पाहता. आपल्याला लक्षात असेल की 5 राज्याच्या जेव्हा निवडणुका मार्चमध्ये लागल्या होत्या गेल्या, त्यावेळेसही कोर्टाने इशारा केलेला होता. त्यावेळेस दुसऱ्या लाटेमध्ये लोकांना मरण्याच्या काठीवर सोडून, त्यांना गंगा नदीमध्ये प्रेत व्हायला सोडून, देशामध्ये सगळीकडे आपण पाहिलं की गुजरातमध्ये त्या काळामध्ये 24 तास त्या इलेक्ट्रिक मशीन जळायच्या आणि त्याच्या चिमण्या पण त्या ठिकाणी पिघलल्या होत्या. इतकी प्रेत देशामध्ये पडत असताना 5 राज्याच्या निवडणुकीवर भर देणारं केंद्रातलं सरकार, नरेंद्र मोदीचं सरकार, आणि विशेष करून नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनी ज्या पद्धतीने 5 राज्यामध्ये लोकसमूह जमून गॅदरिंग करून दुसऱ्या राज्यातले लोक आणून ज्या पद्धतीने गर्दी केली आणि त्याचे परिणाम काय झालेत हे आपण पाहिलं. उत्तर प्रदेश आता हारते आहे. उत्तर प्रदेशमध्ये BJPचं रोज लोकांचा राग त्यांच्यावर पडतोय आणि त्या ठिकाणी हारतोय. आणि म्हणून अशा पद्धतीचं काही पिल्लू काढण्याचा तर प्रयत्न नाही ना, हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून मागची बाजू आम्ही तुम्हाला मांडली. दादा, एक छोटा प्रश्न. विधानसभा अध्यक्ष के चुनाव को लेकर के जिस तरीके से प्रक्रिया चल रही है, कांग्रेस ने उम्मीदवार अब तक देना चाहिए था, ऐसा सबका मानना है. देखो, अभी प्रोसेस शुरू ही नहीं हुआ है. जब माननीय राज्यपाल महोदय की तरफ से जब आएगा लेटर, उसके बाद जो नोटिफिकेशन निकलेगा तुरंत आपको विधानसभा अध्यक्ष के उम्मीदवार का नाम डिक्लेयर किया जाएगा. सब चुनाव में नियमों के बदलाव को लेकर भी भाजपा का विरोध है कि आवाजी मतदान से चुनाव नहीं होना चाहिए, ये प्रक्रिया में बदलाव करके. देखो, ये महाराष्ट्र शासन ने जो विधानसभा में जो कार्रवाई की है वो घटनात्मक है. और पूरे देश के विधानसभा में, इवन अपने यहाँ के विधान परिषद में भी वही नियम है जो कल विधानसभा में पारित हुआ है. उसका विरोध करने का कोई कारण BJP को नहीं है. लेकिन विरोध को विरोध करना और ये सब प्रोसेस को रोकना और फिर बाहर में चिल्लाना कि विधानसभा में अध्यक्ष नहीं है, ये जो मानसिकता BJP की है वो उसमें खुली नजर आती है. विधानसभा अध्यक्ष का चुनाव निर्विरोध हो, इसके लिए का कोई चर्चा या कोई प्रस्ताव? बिल्कुल, महाराष्ट्र की परंपरा रही है. ये विधानसभा का अध्यक्ष पद जो है आज तक निर्विरोध होते आया है, इस बार भी निर्विरोध होगा, ये हमको उम्मीद है. चुनाव अगर होते हैं तो कब नोटिफिकेशन या 27-28? देखो, माननीय राज्यपाल महोदय की तरफ से आज अगर समझो उनका खत आता है तो आज ही हो सकता है डिक्लेयर, और कल वोटिंग भी हो सकती है. और माननीय राज्यपाल महोदय के ऊपर डिपेंड है. कांग्रेस का नाम आगे चल रहा है, क्या उस बारे में कह पाएंगे? उन्होंने हामी भर दी है, तैयार है सोबत को लेने के लिए. देखो, आखिरी इसका सब डिसीजन हाईकमांड जी लेंगे और हाईकमांड जो भी डिसीजन लेगा सबको मान्य रहेगा. दादा, पृथ्वीराज बाबांच्या नावावरती शिक्कामोर्तब होतोय असं ऐकायला येतंय, मात्र त्यांच्या नावाला कुठंतरी शिवसेनेकडून विरोध होतो हे देखील ऐकायला येतंय. महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला कोणत्या आमदाराला काय पद द्यायचं आहे, शिवसेनेच्या असतील की राष्ट्रवादीच्या असतील, काँग्रेसचा त्यांना विरोध नाही. आणि काँग्रेसला कोणाला मंत्री करायचे की कोणाला अध्यक्ष करायचं आहे तर त्यांनी विरोध करणं असं होत नाही. महाविकास आघाडी ही मजबूत आहे आणि म्हणूनच अमित शहा पुण्याला येऊन ते बोलून गेलेत की हे सरकार पडत नाही. आणि म्हणून या पद्धतीच्या अफवा पसरवणं या पद्धतीचं चाललेलं आहे. तिन्ही पक्षामध्ये कुठलंही मतभेद नाही, तिन्ही पक्ष एक आहेत.
मी सोनियाजींना विचारून सांगतो. इसके अलावा कोरोना के बढ़ते मामलों को देखते हुए 2 राज्यों ने नाइट कर्फ्यू लगाया, महाराष्ट्र में भी और चुनाव में बढ़ रहे हैं, कांग्रेस की क्या भूमिका है, क्या राज्य में नाइट कर्फ्यू लगाना चाहिए? बिल्कुल, जहां अगर इस तरह की जानलेवा बीमारी का असर आता हो तो लोगों की जान बचाना ये पहले कर्तव्य है और जो भी कार्रवाई हो, लेकिन उसमें इस बार जो गलतियां हमारी गए बार हुई थी, पूरा लॉकडाउन में जैसे लोगों को घर में रखा गया था, उनके रोजी रोटी का प्रॉब्लम हुआ था, नियम उस तरह का भी बनना चाहिए कि जिससे रोजी रोटी भी लोगों की चले, काम भी चले और इस बीमारी का फैलाव नहीं हो, इस तरह का रास्ता उसमें बनाया जाए। गए बार जो दिल्ली की नरेंद्र मोदी की सरकार ने जो आदेश दिया था और सबको घर में अंदर करवा दिया था, वैसी परिस्थिति इस बार नहीं होना चाहिए, ये भूमिका कांग्रेस की नहीं। और जिस तरह से इलाहाबाद कोर्ट ने कहा है कि अगर कोरोना के मामले बढ़ रहे हैं तो यूपी के चुनाव पीछे लिए जाए, आगे टाले जाए, तो किस तरह देखते हैं? आपने देखा होगा कि 5 राज्यों के मार्च में जो चुनाव हुए, मार्च अप्रैल मई में, उस समय में भी कोर्ट ने कहा था, लेकिन केंद्र सरकार ने चुनाव आयोग को दबाव लाकर ये सब चुनाव करवाए। उससे जो हानि हुई, जीवित हानि हुई, गंगा नदी में जो प्रेतें बही गई, ये भी पूरे देश ने और दुनिया ने देखी है। और ऐसे समय में वहाँ स्थिति गंभीर हो, कोर्ट ने आदेश दिया हो तो, लेकिन एक बात का भी डाउट उसमें आता है कि यूपी में जो बीजेपी का डाउनफॉल शुरू हो चुका है और वो डाउनफॉल से घबरा कर वो इस तरह की भी कुछ मोमेंट कड़ी कर सकते हैं, ये भी डाउट लोगों के बीच में। हिवाळी अधिवेशनाचा आजचा 3रा दिवस. नाना पटोले हे बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलंय.